यानंतर आपण वळणार आहोत आज दिवसभरातल्या आणखी एका मुद्द्याकडे, ज्या मुद्द्याच्या संदर्भात आज आपल्याला चर्चा सुद्धा करायची आहे। चर्चेचा मुद्दा ईव्हीएमच्या विरोधात ठराव करणारं साताऱ्यातलं कोळेवाडी हे देशातलं पहिलं गाव। ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतलेला ठराव सध्या इथं चर्चेचा विषय ठरलेला आहे। काय नेमका हा प्रकार आहे, काय घडलंय जाणून घेऊ। आता तुम्ही त्या निर्जीव ईव्हीएमवर आरोप करता। या राज्यामध्ये ही चर्चा व्हावी। आता कुठेतरी डोळे उघडा। लोकशाहीच्या बद्दलची शंका एकमेकाच्या मनामध्ये निर्माण होणं। लोकही म्हणतील की काय चाललंय यांचं, किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे, ही गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज। सोमवारी विधानसभेत मार्कडवाडीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं। एकीकडे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान दिलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकीकडे नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं अभिनंदन करताना दुसरीकडे विरोधकांना मार्कडवाडीवरून डिवचलं। आता तुम्ही त्या निर्जीव ईव्हीएमवर आरोप करता। आता दुसरं काय तुम्हाला मिळत नाही। आणि अध्यक्ष महोदय जेव्हा जिंकतात तेव्हा ज्यांचा म्हणजे त्यांना चांगला धडा नाही, जेव्हा त्यांचा विजय होतो त्यावेळेस ती यंत्रणा चांगली असते, लोकशाहीचा विजय असतो, मग तेव्हा लोकशाहीचा विजय म्हणतात। कुठेतरी डोळे उघडा। लोकही एकनाथ शिंदेंप्रमाणेच अजित पवारांनीही मार्कडवाडीच्या मुद्द्यावरून विरोधकांना खडेबोल सुनावले। दादांची ही टीका काका शरद पवारांना तर नव्हती ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। आमच्या जागा 17 आल्या आणि यांच्या जागा 31 आल्या। आम्ही रडत नाही बसलो। ठीक आहे, जनतेचा कौल आहे। तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं, तेव्हा गारगार वाटायचं, ईव्हीएम चांगलं वाटायचं। आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय ते तुमचं तुम्हीच बघा। आता कुठेतरी डोळे उघडा। लोकही म्हणतील की काय चाललंय यांचं, किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे। अजित पवार आणि शिंदेंच्या या टोलेबाजीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं नाही तरच नवल। विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन करतानाच पटोलेंनी मार्कडवाडीचा मुद्दा उपस्थित केला। तसंच मार्कडवाडी प्रश्नी विधिमंडळात चर्चा करण्याचं आव्हान सत्ताधाऱ्यांना दिलंय। अध्यक्ष महाराज, या राज्यामध्ये ही चर्चा व्हावीच, याच्यावर कुठलीही शंका असावी नाही। सत्ता पक्षांनी तो प्रस्ताव आणावा, त्याच्यावर एक दिवसभराची चर्चा या राज्यामध्ये घडवावी। आपल्याला लोकशाही कशी मजबूत करता येईल, लोकशाहीच्या बद्दलची शंका एकमेकाच्या मनामध्ये निर्माण होणं, ही गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज। याला अराजकता माजेल आणि म्हणून यावरची चर्चा व्हावी। गेल्या काही दिवसात सोलापुरातील मार्कडवाडी चर्चेत आली आहे। इथल्या ग्रामस्थांनी ईव्हीएम वरती शंका घेत मतपत्रिकेवरती मतदान घेण्याची मागणी केली आहे। नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याचा आरोप मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी केला। रविवारी शरद पवारांनी मार्कडवाडीचा दौरा केला होता। तसंच मार्कडवाडीच्या ग्रामस्थांच्या मनातल्या शंका दूर करण्याची मागणी पवारांनी केली। या प्रकरणी पंतप्रधानांपासून निवडणूक आयोगापर्यंत दाद मागणार असल्याचं त्यांनी रविवारी सांगितलं। पण पवारांच्या या दौऱ्याचे विधिमंडळ अधिवेशनात पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।